बेहदची परम महाशांती. आज आपण समजून घेऊयात आत्म्याची फ्री विल म्हणजे इच्छाशक्ती आणि तिला अडवणारं काय आहे. याबद्दल बापूजी आपल्याला समजावून सांगतात की आत्मा इच्छेसाठी पूर्णपणे स्वतंत्र आहे. त्याला काहीही इच्छा करायला कोणी रोखू शकत नाही. मोठं घर, गाडी, संपत्ती, सत्ता, अगदी 3 लोकांचा स्वामी व्हायची सुद्धा इच्छा तो करू शकतो. पण त्या इच्छा पूर्ण का होत नाहीत? उत्तर आहे कर्मबंधन. आत्म्याच्या कारण शरीरात जन्मोजन्मांची रेकॉर्डिंग साठलेली असते. त्या कर्माच्या आधारावरच सुख-दुःख, यश अपयश ठरते. म्हणूनच फ्री विलने विचार करतो, इच्छा करतो, पण जेव्हा आत्म्यात शक्ती नाही, कर्मबंधन जड असेल, तेव्हा ती इच्छा पूर्ण होत नाही. लोक म्हणतात, वरच्या देवाची इच्छा नाही ना, म्हणून माझं काम झालं नाही. पण खरं म्हणजे परमात्मा कधीच हस्तक्षेप करत नाही. तो तर ऑलमाइटी ऑथॉरिटी आहे, अनंत ब्रह्मांडाचा आधार. त्याने आत्म्याला स्वतंत्र इच्छा दिलीये. त्यांच्या इच्छेमध्ये अडखळा आणणारा फक्त आणि फक्त कर्मबंधन आहे. आज बहुतेक लोकांची भक्ती सुद्धा तमोप्रधान झालीये. शंकर, विष्णू, ब्रह्मा हे सगळे गुणप्रधान देव आहेत. ज्याची पूजा कराल तसले संकल्प तुमच्यामध्ये येतील. गीतेमध्ये काय सांगितलंय? मी आत्म्याचे सर्व पाप नष्ट करीन जेव्हा तो आत्मा आत्मस्वरूप होऊन माझी आठवण काढेल. ह्याचा अर्थ आत्मा जर ऑलमाइटी ऑथॉरिटीला, परमात्म्याला आठवतो तर त्याला शक्ती मिळतेच. म्हणून फ्री विल आहे. पण ती तेव्हाच कार्यक्षम होते जेव्हा आत्मा शक्तिमान होतो. आणि आत्मा शक्तिमान कसा होईल? तर आत्मज्ञान घेऊन, परमात्म्याशी जोडून, कारण शरीरातील विकर्मांची जी जडपणा आहे तो दूर करून. आज बदलाचा काळ आहे. सर्वत्र गोंधळ, धर्मपंथांची भर, असंख्य भूत प्रेतांचे सूक्ष्म जगत. यामुळे आत्म्यांच्या इच्छा आणखीन अडकतात. पण जो आत्मा खऱ्या ऑलमाइटी ऑथॉरिटीशी जोडतो, गहन असे हे आत्मज्ञान घेतो, तोच आत्मा आपले कर्मबंधन ओलांडून फ्री विलच्या खऱ्या शक्तीचा अनुभव घेऊ शकतो. म्हणूनच आपल्या आयुष्यातील अडखळ्याचा खरा कारणकर्ता बाह्य शक्ती नाहीत, तर आपल्या स्वतःच्या आत्म्यातील कर्मबंधने आहेत. त्यातून मुक्त होण्यासाठी ज्ञान, योग आणि परमात्म्याची जोड हाच मार्ग आहे. परम शांती.